हाय, मी विशाखा. तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला मग आम्ही आलेलो आहे शेतामध्ये. आता आमचं काही काम नसतं शेतामध्ये, पण आमचं मागं पुढं काय ना काय उगं त्यांच्या ठिकाणा घालायचं असं म्हणून आम्ही येत असतो शेतामध्ये. तर बघा मग फुलं किती छान लागले त्याला. हां, कुठं बसायचे? आमच्या मॅडमनी शेतामध्ये येताना हा बघा असा ड्रेस घालून. आज सोड ना मला. आमचा महादेव तर असतोच आमच्या सोबत कंटिन्यू. शी महाद्या, आम्ही आलोत गाडीवरती येऊन मामानं सोडून गेला आम्हाला. कुठं जायचंय? कुठं बसायचे? कुठं? आता मॅडमला बसायचे झाडावर. बस. झोका बांधायचे. फुलं किती छान लागलेत हे का? पाणी नाही त्या हौदामध्ये. अरे नाही रे. हा, फक्त बघायचंय का? चल मग पड. आम्हाला पाणी बघायचं त्या हौदामध्ये आहे का नाही. फक्त बघायचं म्हणून आम्हाला. बघा आहे का पाणी? पाणी आहे. अरे मोटर बंद पडल्या. अरे मोटर बंद पडल्या म्हणलं तर. मोटर बंद आहे. चल तिकडे जाऊ. काय आली? हा, तर बघा किती छान आंबे लागले. तर किती मोठे मोठे झालेत. मागच्या वेळेमध्ये पाहिले असेल एकदम छोटे छोटे होते. आता बघा ना किती मोठे झालेत आणि पार खाली आलेत. काय माहिती फाटे कसं काय वाकलेत का हाताला येतात एवढे खाली आलेले आहेत आंबे. किती छान लागलेत मोठे मोठे. मॅडमचं इथं चालू आहे रडणं. काय पाहिजे तुला? आंबे. मग घे ना मग. काय करू त्याला? काय करू ह्याला? वडू आहे. मग ते तुझ्या डोळ्यामध्ये तर चिक पडतंय. मग कसं करायचं? मग ते तुला मी तोडून देऊ का तुला? तुला तोडायचे? मग मी तुला उचलते, तो डोळा बंद करून तोड काय? हा, इकडे मग चल. इथला तोड, इथला. डोळे बंद करून तोड. खाली कर, खाली कर आंबा. आमच्या सोनू मॅडम आंबा तोडलेला आहे. त्याला हात लावून नको लावून. आणि इकडं बघा किती मोठे मोठे झाले. त्यावेळेस बारीक होते छोटे छोटे. आणि हे बघा तिथून माकड कसं बघायला हसाय. नको बस झाले, जास्त नको. इतकी टिंगल करत असताना माझी की बस. म्हणताय तुम्ही किती मोठे युट्यूबर होते काय माहिती. असं तसं चालू असतं. बघा तुमचा सपोर्ट असला तर हो आम्ही पण त्याचं, कारण तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्याच्यासाठी काय झालंय तुला? डोळे बंद करून सगळे आंबे तोडायचेत का? आणि सगळे आंबे तोडून पुन्हा पिकल्यानंतर काय खायचं? कच्च्या कायऱ्या घरी नेऊन काय करायच्यात? आता बघा ह्या मॅडमला सगळेच आंबे तोडायचेत म्हणा. इकडे हे तुला तोड हे. तर चला मग असं म्हणते की तू किती मोठे युट्यूबर होणार आहे काय माहिती. असं तसं चिडवत असते आणि तेच सांगत असते असं करत जा तसं करत जा. करायला गेलं की चिडवत असते. चप्पल होय, चप्पल होऊ दे पायात. बघा त्याचं कामधंदा सोडून दिलाय, माझ्याकडे बघत बसला होता. कुठं जायचंय? घरी. मग कशाला आलीस मग? चला जाऊ द्या चला. हे आहे आमचं शेत सगळं काही. सनू तुला यायला पण दम नसते आणि जायला पण दम नसते. बरं चल. काय कसं नाही एवढं आहे की कापायला.
बाबा सानू द्या, सानू सगळं कापून काढते. मला येतच नाही बाई, मी कुठं शेतात काम केलंय. मी टाकतो बाबा. मी टाकतो. बेजार व्हायला उगाच इकडून तिकडं. काय काळ्या तर चला आता मी निघाले घरी जाण्यासाठी, कारण सानूच बसतच नाही, रडायला लागले की मला घरी जायचे म्हणून. तर बघा मामा तिला घेऊन चाललाय. लय नखरे असतात आमच्या शेतात, यायचंय तर यायचंय सगळ्याच्या मागं लागून, आणि परत पुन्हा बसायचं बी नाही शेतात. लगेच 10 मिनिट बसलं काय, 10 मिनिट बसलं की लगेच निघायचं, मला घरी जायचे, मला असं करायचे, मला तसं करायचे, मला भूक लागल्या, फक्त नाटकं राहतात तिचे. तर मॅडम गाडीवर बसून आणि चलत बाई जायचं नाही, गाडीवर जायचं, गाडीवर यायचं. आणि आमचा महादेव सोबतच असते अजून. का बरं परेशान करायलास रे? अजून तिची बारकी बाटली आहे, ती बाटली पण सोबतच घ्यायची. माझं आता काय खरं नाही म्हणते गाडीवर बसून. कस काय कसं आणू? चढते का? पाणी दे सांग थोडं. कुठं चाललीस? कुठं चाललीस? हा? तर चला मग मी आलेले शेतातून. मॅडम तर झोपे गेले, तर रडत रडतच झोपे गेल्या. ते झोप आली की मॅडमचं रडणं पडणं चालूच असते. असं एकही दिवस जात नाही की तिने न रडता झोपली म्हणून. तर चला मग आज मी मस्त थंडगार काय तर करायचं ठरवतं. मग पण करण्यासाठी मग मी आधीच आंबे उकडत घातले. ते म्हणजे चुलीमध्ये आरामध्ये घातले नाही, इतके छान उकडतात, म्हणजे असं शिजतात. पण आता कुकरमध्ये घातल्यामुळे जर असं जास्तच हे झाले तर तुम्हाला. तर चला मग तुम्हाला दाखवते कसे झाले ते. ते बघा असे काय झालेले आहेत. गरमच आहेत सध्या, आता त्याला थंड करावं लागेल. तर कोणाकोणाला आवडतं करीचं पण प्यायला, मला तर खूप आवडतं. छान असं आंबट गोड असं वेगळंच लागतं, इतकं छान लागतं ना की बस. तर चला मग मी करते आता. मी घरी आलेत मग आता चला मग आता घरी आले शेतात म्हणून आता काहीतरी तयार करून ठेवूयात. चला मग पण रेडी करते, नंतर तुम्हाला भेटते. तुला पाहिजे का? या आंब्याचं पण पहिला मस्त झालेलं आहे. पिऊन तर बघ की.